अनिल देशमुखांना चित्रा वाघ यांनी आव्हान दिल्यावर आता एक वादग्रस्त ट्विट केल्यानंतर आज विद्यात चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषद घेत विद्यात चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्या काही ऑडिओ क्लिप्स समोर आणल्या। चित्रा वाघ यांचं विद्यात चव्हाण यांच्या सुनेसोबतचं संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये आहे। विद्यात चव्हाण यांच्या सुनेने काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर कौटुंबिक छळाचे आरोप केले होते, ज्यात चित्रा वाघ यांनी आपल्या सुनेला फूस लावल्याचा आरोप आता विद्यात चव्हाण यांनी केलाय। याला चित्रा वाघ यांनी मग पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं। दरम्यान चित्रा वाघ यांच्या कुठल्या ऑडिओ क्लिप विद्यात चव्हाण यांनी सार्वजनिक केले आहेत ते पाहूया। तू आवाहन करते याच्यामध्ये की पवार साहेबांना मला सांगायचंय आणि सुप्रियाताईंना महिलांच्या सक्षमीकरणासाठी तुम्ही काम करतात, मला न्याय मिळवून द्या। हे तुला आव्हान त्याच्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनी, आणि तू जेव्हा बनवशील ना तो पहिला हे त्यांच्याकडे मामा दोघांना पाठव, ओके करून पाठवणार आहेस तू। आज काय तारीख आहे सर? 5। ऍक्च्युअली आज तो व्हिडिओ गेला पाहिजे, कारण का गेला पाहिजे, आजचा दिवस जो आहे ना ते सेशन चालू आहे, त्याच्यामुळे ते गेलं पाहिजे। मी आताच इकडे एक्झॅक्टली 5 ओळी लिहून टाकते आणि मी करून टाकते। 5 ओळी नको, चांगलं मोठं नाही चांगलं झालं ते तू आधी समजून घे। हे लिहिलंस ना, लिहून आपण वाचलं ना, तर त्याच्यामध्ये जो नॅचरलनेस असतो की नाही बोलण्यामधला तो येत नाही। जशी नॅचरल आहेस ना, एकदम रिलॅक्स होऊन डोकं एकदम क्लिअर ठेवून फक्त तुला काही पॉलिटिकल गोष्टी बोलाव्या लागतील त्या या शेवटचं वाक्य ते आहे की मला या माध्यमातून सांगायचंय, आवाहन करायचंय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांना की तुम्ही महिलांसाठी नेहमी उभे असता। मी सुद्धा या राज्यातली एक महिला आहे आणि तुमच्या आमदाराने, महिला आमदाराने, तिचं नाव घे, विद्यात चव्हाणने माझ्यावरती जो अन्याय केलाय, मला त्याच्यामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी तुमची सुद्धा गरज आहे। नो मीन्स नो म्हणजे देवेंद्रजी आहे, देवेंद्रजी आहे, बोल। देवेंद्रजी सर नमस्कार। हां ओके 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 जरा हां ओके ओके थँक्यू। अण्णा बोलतोय माझ्या मुलीशी 2 मिनटं। हां बरं ठीक आहे। आय एम पिक्चर पार्टीशी काही काळजी करू, काही प्रॉब्लेम नाही। ते मला म्हटले तुम्ही तो व्हिडिओ घ्या आणि आपण आपल्या पद्धतीने सगळ्या मीडियामध्ये पाठवूया, पूर्ण आपली बॅकिंग तिला देऊया आणि आम्ही कुठे पिक्चरमध्ये येणार नाही, कारण केसला वेगळं काही वळण नाही लागलं पाहिजे, तिला जस्टिस मिळालं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।